नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण पंचायत समितीच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान समितीचा शाहूवाडी तालुका दौरा यशस्वी. नाविन्यपूर्ण उपक्रम व पारंपरिक स्वागताने कमिटी भारावली. ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कल्याण पंचायत समितीच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीचा दौरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. समिती प्रमुख तथा गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांच्या नेतृत्वाखाली पराग भोसले, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, मोहन गायकवाड, विस्तार अधिकारी आरोग्य, संजय कांबळे पत्रकार तथा समिती सदस्य यांनी यशस्वीरित्या पार पडला. दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीपैकी काहीमधील लोकाभिमुख प्रशासन, नागरी सेवा सुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, ग्रामपंचायत संकेतस्थळ, दप्तर, कर, पाणीपट्टी वसुली, लोकवर्गणी, पाणीपुरवठा, घनकचरा, सांडपाणी, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी यासह नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून तसेच गावोगावी रांगोळी, हलगी, घुमके, खैताळ यांच्या ठेक्यावर लेझिमच्या पारंपरिक स्वागताने कमिटी भारावून गेली. या कामी शाहूवाडी पंचायत समितीच्या पदाधिकारी, अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, आती सीईओ अजिंक्य पवार, डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मॅडम, डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पंचायत समितीची मूल्यमापन समिती कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या तालुक्याच्या दौऱ्यावर गेली होती. सुपात्रे, डोनोली, सावे, वेरेवाडी, बांबवडे, पिशवी, कडवे, आकुर्ले, शिरगाव, नेरले, कोतोली, सोनवडे, भाडळे, मानोली, ऐनवाडी, ऐनवनजुगाई, नांदारी, कुंभवडे, घुंगूर, पेंडाखळे, शिवारे आणि साळशी अशा 22 ग्रामपंचायतींची तपासणी या कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली. प्रथम शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य तसेच अधिकाऱ्यांनी कमिटीचे स्वागत केले. या कामाला सुरुवात झाली. कमिटीपुढे ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्यासाठी जे 8 मुद्दे होते त्याची काटेकोर तपासणी ही समिती करत होती. गावोगावी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थांनी रांगोळ्या काढल्या होत्या. चौकात बॅनर लावून वातावरण निर्मिती केल्याचे दिसून येत होतं. पारंपरिक पद्धतीने हलगी, घुमके, खैताळाच्या ठेक्यावर लेझिम खेळणाऱ्या शाळकरी मुलामुलींनी समितीसह ग्रामस्थांची मने जिंकली. गावाला बक्षीस मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने अपार कष्ट, मेहनत घेतल्याचं दिसत होतं. नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये ऐनवाडी धनगरवाडीचा रेशीम उद्योग, साळशीचा जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी खाजगी इंग्रजी शाळा विरोधात घेतली कडक निर्णय, सुपात्रेचा गणेश मूर्ती दानचा उपक्रम, पिशवीचे विविध लोकाभिमुख कामे, ऐनवनजुगाईचे दप्तर, ऐनवाडीचे रेकॉर्ड यामुळे समितीला प्रभावित करण्यात त्यांना यश आले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. एकूणच साळशी, ऐनवाडी, सुपात्रे या ग्रामपंचायतीमध्ये काटेकी टक्कर होणार असं स्पष्ट चित्र दिसतं. अखेरीस रयतेच्या राजाला वाचवण्यासाठी 300 वांदल सैनिकांनी व त्यांच्या वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेल्या गोटखिंडीतील धारातीर्थी पडलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी कल्याण कमिटी नतमस्तक झाली व पुढील कार्याला लागली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. जय शिवराय. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कल्याण तालुका टीम हे पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे इथे धारातीर्थ पडले त्या पावनखिंडीला आम्ही सर्वांनी आज इथं नतमस्तक, आमचे व्हिडिओ सर असतील, आमचे विस्तार अधिकारी असतील, मी स्वतः असेल, आमची सगळी संपूर्ण टीम आज आम्ही या विशाळगडाच्या पावनभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमी तिथं आम्ही उपस्थित झालो. त्याचप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे जी बादल सेना आहे त्या बादल सेना इथं धारातीर्थ पडली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जात होते तेव्हा याच पावनखिंडीमध्ये आपल्या 300 मावळ्यांनी जवळजवळ 12,000 मुघलांना कापले होते आणि हा ऐतिहासिक पावनखिंड आहे. आणि येथे आज आम्ही आमची कल्याण पंचायत समितीची संपूर्ण टीम, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची टीम इथे नतमस्तक होण्यासाठी आम्ही आलो आणि आम्हाला खरंच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले. त्याच्याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे जे आपले शाहूवाडी तालुका आहे त्यांचे जे सगळे आमचे जे सहकारी आहेत त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला ही संधी दिली, आम्हाला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय शिवराय, जय भवानी. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.